तनपुरे भाजपात जाणार, तारीख फिक्स. शरद पवारांना मोठा धक्का. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण चांगलंच तापलंय. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. कारण शरद पवार गटाचे उत्तर नगर जिल्ह्यात वजनदार असणारे नेते माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती आहे. त्यांच्या प्रवेशाची तारीख फिक्स झाली असून भाजपकडून विधानसभेची उमेदवारी त्यांना दिली जाणार असल्याची चर्चा आहे. प्राजक्त तनपुरे यांना पक्षात घेऊन भाजप काय राजकीय खेळी खेळणार हे पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. भाजप आणि मित्रपक्ष म्हणजेच महायुती या निवडणुकीसाठी मोठी मोर्चेबांधणी आणि राजकीय रणनीती करत असताना दिसून येते. त्यातच काही दिवसांपासून चर्चा सुरू होती की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे हे भाजपात जाणार. त्या चर्चांना आता अधिकच वेग मिळालाय आणि भाजपात पक्षप्रवेशाची त्यांची तारीख फिक्स झाली आहे. या बदल्यात अहिल्यानगरची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची उमेदवारी भाजपकडून तनपुरे यांना मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र भाजपचे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम हे सुद्धा भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. सत्यजित कदम हे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव आहेत. 2009 मध्ये पक्षाच्या सांगण्यावरून चंद्रशेखर कदम यांनी उमेदवारी केली नव्हती. पुढे 2014, 2019, 2024 मध्येही पक्ष आदेश त्यांनी पाळला. आता मात्र त्यांचे चिरंजीव सत्यजित कदम हे आता उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आमचा पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्याला नक्कीच संधी देईल अशी प्रतिक्रिया सुद्धा सत्यजित कदम यांनी दिली आहे. प्राजक्त तनपुरे यांचा भाजपात पक्षप्रवेश झाला आणि जर भाजपने प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली तर सत्यजित कदम हे उमेदवारी करणार का? स्थानिक भाजप कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्त्यासोबत राहणार की प्राजक्त तनपुरे यांना साथ देणार याची चर्चा आतापासूनच राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय. तनपुरेंना अहिल्यानगरच्या जागेवरून उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती आहे. तनपुरे यांचा 30 मे रोजी भाजप प्रवेश निश्चित झाला असल्याची माहिती आहे. राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांना ज्यावेळी भाजपने उमेदवारी दिली त्यावेळी तनपुरे यांनी सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली होती. मात्र भाजपच्या काही नेत्यांनी मनधरणी केली तेव्हा त्यांनी या पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती. प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच नगरमधील ते मोठे नेते आहेत. नुकतेच प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरील प्रोफाईल फोटो बदलत मामा जयंत पाटील यांचा हात जोडलेला फोटो ठेवलाय. या फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून हा फोटो भावनिक नात्याचं प्रतीक असल्याचं बोललं जात आहे. जयंत पाटील यांच्या आशीर्वादामुळेच प्राजक्त तनपुरे राहुरी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले होते. आमदारकीच्या पहिल्याच कार्यकाळात त्यांच्याकडे तब्बल 6 खात्यांचे राज्यमंत्रीपद सोपवण्यात आलं होतं. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांचे राज्यमंत्री म्हणून काम केले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या शिवाजी कर्डिले यांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यामुळे तनपुरे यांच्या राजकीय कारकिर्दीत जयंत पाटील यांचे मोठे योगदान मानले जाते. शरद पवार यांचे निकटवर्ती आणि जयंत पाटील यांचे भाचे असलेले प्राजक्त तनपुरे आता राजकीय समीकरणांमुळे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी फेसबुकवर ठेवलेल्या फोटोला भावनिक रामराम म्हणून पाहिलं जात आहे. याशिवाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही या घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे राहुरी तालुक्यासह नगर जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होती. विधान परिषदेची उमेदवारी प्राजक्त तनपुरे यांना भाजपाकडून मिळाली तर राहुरी तालुक्यातल्या 2 आमदार पाहायला मिळतील. प्राजक्त तनपुरे हे नगर जिल्ह्यातील एक वजनदार नेते असल्यानं त्यांच्या भाजप प्रवेशानं शरद पवार गटाचे जिल्ह्यातील संघटन खिळखिळ होऊ शकते. ते राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे. अशा निकटवर्तीयाने पक्ष सोडणं हा शरद पवारांसाठी मोठा नैतिक आणि राजकीय धक्का मानला जातोय. तनपुरे यांच्यासोबत राहुरी मतदारसंघातील त्यांचे अनेक कट्टर समर्थक आणि स्थानिक पदाधिकारी देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे राष्ट्रवादीची स्थानिक फळी रिकामी होईल. तनपुरे आणि कर्डिले हे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी आता एकाच पक्षात येतील. यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद प्रचंड वाढून विरोधकांचं आव्हान कमी शक्यता आहे. तनपुरे यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे भाजपला सभागृहात एक अनुभवी आणि अभ्यासू चेहरा मिळेल. तनपुरे यांचा सहकार आणि शिक्षण क्षेत्रात मोठा दबदबा आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांवर भाजपचं नियंत्रण मिळवणं सोपं होईल. मात्र सत्तेच्या पदांची आणि जबाबदाऱ्यांची वाटणी करताना जुन्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या संधी कमी होण्याची भीती वाटू शकते, जी मिटवणं भाजप नेतृत्वासमोर मोठं आव्हान असेल. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या वक्तव्याची चांगली चर्चा सुरू झाली होती. माझ्यासोबत पक्षात असणारे 3 जण राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले, तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. मात्र दुसरीकडे आमच्याकडे निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचं राजकारण संपत चाललंय याचं दुःख होतं.
अशी भावना प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आला होता, पण मला निष्ठा, तत्व यांच्याशी प्रामाणिक राहावं असं वाटलं. पण सध्याचं राजकारण म्हणजे जो तत्वाशी जोडला राहील त्याचं राजकारण संपतंय. या उलट जे तत्वांशी तडजोड करतात ते सत्तेत मोठ्या पदावरती जातात अशी स्थिती आहे, अशी खंत यांनी बोलून दाखवली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये जाण्याच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करतायत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र या चर्चेला अधिक बळ मिळालंय. भाजपनं हळूहळू विरोधी पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून एक मोठा गेम विरोधकांचा केलाय, हे मात्र नक्कीच. तुम्हाला काय वाटतंय, प्राजक्त तनपुरे यांचा निर्णय योग्य आहे का? त्यांना उमेदवारी मिळणार का? आणि कार्यकर्त्यांचं बळ त्यांच्या मागे असणार का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.